वेगळा निर्णय चालू असेल आम्हाला माहिती नसतं। ठीक आहे, राजकारणातला एका दुसरा चिमटा काढण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात, ते करतात, आम्ही देखील करतो। परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही, कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं। उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली ही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी, म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही। आम्ही खरं ते समोर ठेवतो, बाकीचे लोक खरं लपवतात। आठवण करून देणार आहात तुम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना, कारण काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा सभापतींकडे जात आहे परिषदेसाठी तुम्ही सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत नाहीये, तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची त्यांनी इब्रत राखावी, लोकशाहीचा मान सन्मान करावा, अशा पद्धतीचा आमचा आग्रह दोन्ही सभागृह करता राहणार आहे, एकाच सभागृह करता नाही। सर, काही वृत्तवाहिन्यांवर अशी बातमी चालली की बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरूच आहे। उदय सामंत असं म्हणतात भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत, पण त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देतील असं मला वाटत नाही। ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद, अशा पद्धतीचे ते संकेत देतात। याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे। राष्ट्रवादीची काल सही नव्हती। असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत। सर्वसाधारणपणे यापूर्वीचं सभागृहातलं किंवा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर एखादा अत्याचार झाला, बलात्कार झाला, खून झाला, मारामारी झाली तर सर्वसाधारणपणे राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्या संदर्भात भाष्य करत नसत। पहिल्यांदा चौकशी होऊ द्यायची आणि मुख्यमंत्र्यांनी एखादं भाष्य केलं तर त्याचा चौकशीवर विपरीत परिणाम होतो आणि म्हणून मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्र्यांनी त्या संदर्भात भाष्य करू नये अशा प्रकारचा संकेत आहेत। परंतु आपले मुख्यमंत्री ज्यांना वाचवायचं असेल त्यांना अगोदरच क्लीन चिट देऊन टाकतात, न्यायालयाचं काम अगोदरच मुख्यमंत्री करतात आणि म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यामुळं काहीही करा ही भावना बळावलेली आहे। यांचं नावची चर्चा सुरू आहे, काय तथ्य याच्यामध्ये? मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही। महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही। उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही पदाला नाही, ते फक्त शोभेचं आणि शोचं पद आहे। तुमच्या काळात शक्ती कायदा हा झाला, त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत, त्याला नाळ म्हणतात, नाळ कापली जाते असं तुम्ही म्हणता। असं जर असेल तर हे सरकार, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 1500 रुपयामध्ये आम्ही मतं विकत घेतली म्हणजेच सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये वावरते। धन्यवाद।